आपण दुसऱ्याचं प्रॉफिट काय आहे हे बघतोय. वास्तविक पाहता हे पाहायला नाही पाहिजे होतं. सिम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये विषय काढत असताना सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी आता दुसऱ्याचं काही प्रॉफिट आहे ते पाहिलं नाही पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं. खरं तर हा प्रोजेक्ट करताना त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट काय त्याची माहिती आम्हाला द्यायला पाहिजे. माझ्या माहितीनुसार 90 लाख फुटाचा काहीतरी प्रोजेक्ट आहे. भोगलाकडे येतात परफेक्ट ना माझ्याकडे. त्यातनं 30,000 फूट काहीतरी युजर लोकांना देणार आहेत. 60 लाख फूट हा संबंधित बिल्डर घेणार आहे. तर माझ्या या पूर्ण नॉलेजनुसार मी एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे. नाही मोठा नाही छोटा आहे, तुमच्या मनानं खूप छोटा आहे. तर महापौर मॅडम हे जर 25 माल्याचं जर टावर करत असतील एक्झाम्पल, तर त्याला 3,000 रुपये समथिंग RCCचा खर्च येतो. आणि मग 3,000 खर्च प्लस 30% लोकांना देणार आहेत म्हणजे 4,500 रुपये खर्च येईल. मग 4,500 खर्च येईल आणि 60 लाख फूट माल बिल्डर घेणार आहे. मॅडम 10,000 ऑर्डर म्हणतात, भाषण म्हणतात. प्रेझेंटेशन द्या, फिजिबिलिटी रिपोर्ट द्या. बघा तुम्ही हुशार आहात, तुम्ही हुशार आहात. नाही एवढा हुशार नाही. तुम्हाला सगळं कळतं. बघा महापौर महोदया, जर सिम्प्लेक्स मधल्या एकाही व्यक्तीला महापौर मॅडम माझं संपलं नाही अजून. माझं संपलं नाही. त्यांच्या माझा पॉइंट ऑफ ऑर्डर कशाला म्हणतात? पॉइंट ऑफ ऑर्डर त्याच्यावरच चाललो मी. तुम्ही बिल्डरचा तुम्ही भाषण नका देऊ. प्रॉफिट विचारला. हो बरोबर आहे. मी किती प्रॉफिट सांगा ना. 60 लाख फूट तरी 6,000 करोड रुपये प्रॉफिट. त्यातनं 3,000 मायनस करा हो. 7,000 नेट प्रॉफिट. 10,000 पकडलं तर 20,000ला विकणार आहेत ते फ्लॅट. लिंक नाही तोडत. मी फिजिबिलिटी रिपोर्ट मागतो, तुमच्याकडून मागतोय. द्या मला, सादरीकरण करा. नाही आम्हाला लोकांसाठी पाहिजे, तिथल्या लोकांसाठी पाहिजे, नवी लोकांसाठी पाहिजे. द्या रिपोर्ट. नाही काहीतरी याच्यामध्ये लोकांचं भवितव्य अवलंबून आहे. मग त्यांना 2 BHK 2 द्या ना, देऊ शकता ना. 50-50 पकडलं, 50-50 पकडलं ना तरी 45 लाख फूट हे तुम्ही त्या लोकांना देऊ शकता. मग हीच हरकत आहे. रिपोर्ट द्या. इथूनच मोठा प्रचार होतोय. लाखो लोक बघतायत की प्रचार नाही, रिएलिटी प्रोजेक्टची रिएलिटी फिजिबिलिटी रिपोर्ट हा ठेवला पाहिजे ना. त्यांच्याकडे असणार, 100% असणार. म्हणून सन्माननीय शिवराम पाटील साहेब, तुम्हाला प्रॉफिट विषयी जर बोलायचं असेल ना तर सविस्तर बोलावा अशी माझी विनंती. मला त्या प्रॉफिटशी